औषधाशिवाय बरे करणारे टिप्स. सूर्यप्रकाश शरीराला विटॅमिन डी मिळवून देते. मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर. हाडांना बळकट करते. क्रमांक 2. ताजी हवा. प्राणवायूचा उत्तम स्रोत. फुफ्फुस व मन शांत ठेवण्यासाठी आवश्यक. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. क्रमांक 3. शांत झोप. शरीर आणि मन पुनर्जीवित करते. स्मरणशक्ती, एकाग्रता आणि हार्मोन संतुलनासाठी महत्त्वाचे. झोपेचा अभाव अनेक रोगांचं मूळ आहे. क्रमांक 4. शुद्ध पाणी. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. त्वचा, पचनतंत्र आणि चयापचयासाठी अत्यावश्यक. प्रत्येक पेशीच्या कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे. क्रमांक 5. व्यायाम आणि योगा शरीरात आनंद निर्माण करतो. मानसिक तणाव कमी करतो. हे 5 पदार्थ उपाशीपोटी कधीच घेऊ नका. क्रमांक 1. चहा आणि कॉफी यामध्ये असलेले कॅफीन ॲसिड आणि गॅसची समस्या वाढवते. पहिल्यांदा ग्लासभर पाणी प्या, मग चहा घेऊ शकता. क्रमांक 2. दही. हे उत्तम प्रोबायोटिक असलं तरी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने त्यातील बॅक्टेरियांवर पोटातील आम्लांचा परिणाम होतो आणि पचनावर परिणाम होतो. क्रमांक 3. फळांचा रस. फळांचा रस यामुळे शुगर वाढते. दिवसभर शुगर लेवल अधिक राहते. क्रमांक 4. थंड पेय आणि सोडा. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटात गॅस तयार होतो. क्रमांक 5. मसालेदार व तिखट अन्न. रिकाम्या पोटी तिखट खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. महत्त्वाच्या टिप्स. क्रमांक 1. बीपीच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी लसूण खावी. हे रक्त पातळ करते आणि रक्तप्रवाह योग्य ठेवते. क्रमांक 2. जांभळांचे बिया वाळवून त्याची पावडर बनवून त्याचे सेवन केल्यास किडनी स्टोन, मधुमेह तसेच कॅन्सरसारख्या आजारांमध्ये आराम मिळतो. क्रमांक 3. तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ टाकून गुळण्या करा. क्रमांक 4. शुगर कंट्रोल करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहेत. तर शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे. याने शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते. क्रमांक 5. मनुका खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि रंगही उजळतो. क्रमांक 6. पोटात खूप जास्त दुखत असेल तर केळीमध्ये थोडंसं मध टाकावं व दोन्ही मिक्स करून खावे. क्रमांक 7. जर टाचा दुखण्याची समस्या असेल तर त्यावर आल्याचा रस लावावा. खूपच आराम मिळतो. क्रमांक 8. रोज रात्री इलायची खाल्ल्याने जाडेपणा कमी होतो तसेच
युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रियाही सुधारते. क्रमांक 9. सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्या. चयापचय सुधारतो. क्रमांक 10. मोहरीच्या तेलाने पायाच्या तळव्यांना मसाज केल्याने थंडी कमी जाणवते. क्रमांक 11. रोज झोपताना साजूक तुपाचे 1-2 थेंब नाकात घालावा. नाक कोरडे राहत नाही, तसेच घोरणे बंद होते. क्रमांक 12. सकाळी कोमट पाण्याने आंघोळ करा. हाडांना आराम मिळतो. क्रमांक 13. खोकला असेल तर रात्री हळदीचे दूध घ्या. झोप ही चांगली येते. क्रमांक 14. कांद्याचा रस मधात मिसळून घ्या. जुनी सर्दी कमी होते. क्रमांक 15. पुदिना आणि तुळशीचा काढा प्या. थंडीपासून रक्षण. क्रमांक 16. अन्न शिजवताना झाकण योग्य आकाराचे वापरल्यास उष्णता टिकून राहते व अन्न लवकर आणि चांगले शिजते. क्रमांक 17. भाजी वाफेवर शिजवल्यास पोषक तत्वे जास्त प्रमाणात टिकून राहतात व चवीलाही छान लागतात. क्रमांक 18. अळूची भाजी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, तसेच मूतखड्यांपासून आराम मिळतो व तणावाची समस्याही दूर होते. क्रमांक 19. सुंठ पावडर 1 कप दुधासोबत किंवा 1 चमचा मध मिक्स करून खाल्ल्याने खोकला दूर होतो. क्रमांक 20. जर तुम्हाला अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवत असेल तर सकाळी मूठभर फुटाणे गुळासोबत खावेत. असे केल्याने काही दिवसातच कमजोरी दूर होईल. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.